बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतीला फटका बसलाय। अशात गेवराई तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आढावा घेतलाय। आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्या सोबत जोडले गेलेत। योगेश, आपण पाहतोय बीड मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित आहेत। काय सध्या घडतंय, काय शेतकऱ्यांचं म्हणणं आहे? नक्कीच आपण बघू शकतो की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून धुवाधार पाऊस पाहायला मिळाला आणि याच पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या शेती पिकावर झालेला आहे। बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर त्याचबरोबर गेवराई या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळाला आणि यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आज स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी केलेली आहे। विशेष पाहायला गेलं तर गेवराई मतदारसंघातील माळस, पिंपळगाव, सावळेश्वर त्याचबरोबर गंगावाडी या भागामध्ये अजित पवार यांनी पाहणी केलेली आहे। त्याचबरोबर तात्काळ पंचनामे करा आणि नुकसानी भरपाई मिळाली पाहिजे अशा देखील सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। नक्कीच धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।